तीन भुवन में सार वीतराग विज्ञानता शिवस्वरूप शिवकार नमः त्रियोग संहारिके। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। कुंदकुंदांना आचार्यपद मिळालं मामी, आणि मिळाल्यावर आता त्यांचं परिपालन सुरू आहे। त्या संघामध्ये अनेक त्यागी आहेत, कोणी वयस्कर आहेत, कोणी अल्पज्ञानी आहेत, कोणी नवदीक्षित आहेत, अशा अनेक वेगवेगळे टाईपचे आहेत कोणी प्रमादी आहेत, कोणी शिथिलाचारी आहेत। मग सगळ्यांना सांभाळायचं असतंय आणि सगळ्यांना मार्गस्थ करायचं कार्य, सगळ्यांना स्थितीकरण करायचं कार्य त्यांचं। तर झालं काय की एक मुनी होते आणि त्यांना पायात काटा टोचला आणि रक्त यायला लागलं। काटा नाही, काच टोचली ना। आणि मग ते कोणीतरी शिष्य दुसरे होते, त्यांनी त्यांचं काटा काढून दिला आणि त्यांना स्वस्थ केलं असं। पण ते प्रायश्चित्त घ्यायसाठी म्हणून त्यांचं नाव असतं वसुनंदी मुनी। तर ते मुनी आले आचार्यांकडं आणि म्हणाले की मला काटा टोचला असं सांगितलं बरं का। म्हणजे पद्धत बघा कशी असते त्याच्यासाठी। हे छान झालं विषय मागच्या वेळी आमचा, तुम्हाला सांगायसाठी रिपीट करते आहे। तर ते म्हणाले की मला काच लागली आहे। त्यांना अपेक्षा होती आचार्य मला सहानुभूती देतील, मला थोडक्यात कुरवाळतील, मला विचारपूस करतील, माझी काळजी करतील, असं त्यांना एक्सपेक्ट। तर आचार्यांच्या जागी स्थिर त्यांनी काय केले, म्हटले तुम्ही इर्या समिती पाळली का? मग ते म्हणाले हो मी पाळत असतो। काय झालं, स्ववचन बाधित म्हणायचं त्याला। म्हणजे आचार्य मौन राहिले, त्या मौनमधनं त्यांना फटका मिळाला असं म्हणा। म्हणजे मौनातनं समजलं की पाळली असती तर लगेच त्यांनी क्षमा मागितली आणि म्हणले की खरोखर मी इर्या समिती पाळली असती तर मला काच टोचली नसती। म्हणजे मी पाळली नाही आहे हे त्यांना स्वीकार करायचं होतं। मग काल तेच सांगत होते ओरडून जितूया, तुम्ही चुकताय तर चूक म्हणा, चूक म्हणत नाही ही सगळ्यात मोठी चूक आहे, मी चुकूच शकत नाही अशी भावना आपली, हो ना मामी? मी सासू आहे घरामध्ये, मी कसं चुकेन? असं असणारा जीव कधी सुधारत नाही म्हणतात। मग त्यावेळेस तिथं आचार्यांनी विचारलं काय चुकलं सांग तुझं? तर त्या मुनींनी येऊन म्हणायला पाहिजे होतं मला प्रायश्चित्त द्या, फक्त काच टोचली एवढं नव्हतं सांगायला पाहिजे, मला प्रायश्चित्त द्या म्हणायला पाहिजे होतं। मग त्यांना आपली चूक समजली। तर आचार्यांनी सांगितलं की सूचना द्यायला येऊ नका, आत्मशोधन करा, आत्मपरीक्षण करा, तर तुम्हाला समजेल की आपल्याला असा उदय का आला। नमोकार आहे का त्याच्यामध्ये? हां नाही आहे त्यामध्ये, थांब मी सांगते की। मग त्यावेळेस ते म्हणाले की आचार्यांना मला प्रायश्चित्त द्या। मग आचार्य असं पिघळणारे नसतात लगेच। मग त्यावेळेस आचार्य म्हणाले पहिल्यांदा सविस्तर सांगा काय झालं होतं, म्हणजे आलोचना करा असं सांगितलं त्यांनी। मग त्यावेळेस त्यांनी सांगितलं की मी चालता तत्ववार्ता करत होतो, म्हणजे लक्ष नव्हतं चालण्यामध्ये, खाली भूमी पाहून चालायला पाहिजे, जीवरक्षा करायला पाहिजे, पण मी तत्ववार्ता करत चाललो होतो, ही माझी चूक झाली। मग अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या। मी आहारामध्ये पण असावधानता ठेवली, सामायिक स्वाध्याय करण्यामध्ये प्रमाद झाला, मी जे काय म्हणतो भक्त्या वगैरे खूप फास्ट म्हणतो, हे पण माझी चूक आहे। मुझे अर्थ का भी भाव भासन नाही होता, जेव्हा मी काय म्हणतो तर त्यावेळेस मला अर्थ पण समजत नाही। मग असं म्हटल्यावर मला प्रायश्चित्त द्या म्हटलं, त्यांनी काय केलं 2 दिवसाचं प्रायश्चित्त दिलं। म्हणजे त्या काळामध्ये आता माहीत नाही सलग 2 दिवस का काय, पण 2 दिवस प्रायश्चित्त, 2 दिवसीय प्रायश्चित्त म्हणले। मग आता सलग 2 दिवस होतं का? 2 दिवस होतं असं। मग त्यावेळेस तिथं मुनी म्हणाले, ते म्हणजे शरण आले आणि प्रसन्नतेने ग्रहण केलं त्यांनी ते प्रायश्चित्त, आणि म्हणाले की मला प्रमाद मुक्तीचा उपाय मिळाला, माझ्यावर तुमचे अनंत उपकार झाले। असं म्हणणारा जीव सुधारतो। आणि नाहीतर म्हटलं असतं कोण इतकं रक्त गेलंय, मला किती उलटं काळजी घ्यायला पाहिजे होती आणि उपास दिलाय उलट ह्यांनी, असं म्हटलं असतं तर अजून चुका घडत राहिल्या असत्या। म्हणून सांगतायत की त्या मुनींची तेवढी रुजुता होती, त्यामुळे ते
त्यांना आपल्या उपकाराचं कारण मानतायत. आता असंच दुसरा प्रसंग एक सांगतायत. आहार प्रतिक्रमण हेतू चरणों में नतमस्तक थे. विद्यानंदी नावाचे मुनी होते. प्रभु, मैं आत्मरसिया होकर घर से निकला था. मोह मुझे शटरस का आस्वादी बना रहा है. मुझे मोह से छुड़ाइए प्रभु. म्हणजे काय? मला आत्मध्यानच करायचंय, पण मला ह्या रसनेंद्रियाची अधीनता सुटे ना. मी त्याच्या लोलुपी होतोय, त्याच्या अधीन होतोय. तर तुम्ही मला या मोहापासून सोडवा. कोण कोणाला सांगताय? आपणच सांगायचं. आपली पण हीच दशा आहे. काय करतोय आपण पण? हे पाहिजे ते पाहिजे खायला, म्हणजे लोलुपी झालोय आपण. मग त्यावेळी आचार्य सांगतायत, कौन सा रस चैतन्य रस के स्वाद को भुला सकता है. म्हणजे तू म्हणतोय की मी तर आत्मरसच भोगायला इथं आलो होतो, आणि जेव्हा केव्हा खायला जातोय तर किंवा जाताना तिकडं त्याच्या अधीन होतोय. त्यावेळी आचार्य म्हणतायत, अशी कुठलाही रस नाही आहे जो चैतन्य रसाला विसरवेल. त्याच्या स्वादासमोर अन्य सगळे रस फिके आहेत, असं म्हणायचंय. मग त्यावेळी विद्यानंद स्वामी म्हणाले, प्रमादाने मी चैतन्य रसाचा स्वाद विसरतोय. आचार्य कुंद अप्रमत्त होने को 10 दिन प्रिय स्वाद को छोड़ दो. प्रमादच तुझं कारण आहे ना जर शिथिल व्हायला, तर तू काय कर, 10 दिवसासाठी तुझी इष्ट प्रिय वस्तू, त्याचा स्वाद जे काय तुला आवडतो ना, ती सोड. म्हणजे काय होतं त्याच्याने? 10 दिवस सोड, त्याच्याने काय होणार? 11व्या दिवसाची वाट बघत बसतो जीव. मग काल मी ऐकलं, जितूबाईंनी सांगितलं ना, तुम्ही तुमची इष्ट गोष्ट सोडा म्हणले. म्हणजे काय इष्ट गोष्ट? तुझ्या हातात आहे. तर मोबाईल सोडा म्हणले. कोण सोडतो म्हणते? तर एकांनी, मी आत्ता सकाळी ऐकले, त्यांनी सांगितलं मी आंबा आजीवन सोडला. म्हणजे असं पण नको आहे करायला, कारण भक्ष फळ आपण सोडली. ठीक आहे, तुम्हाला प्रिय आहे, त्यांचं सांगण्याचा उद्देश असा होता. 1 वर्ष म्हणत होते ते, पण ते म्हणायच्या आधी यांनी नियम करून टाकला म्हणे. म्हणजे त्यांनी सांगितलं होतं पुढच्या वर्षीपर्यंत हा नियम करा, जेणेकरून तुम्हाला साधना करण्यासाठी थोडंसं सावधानता राहावी. 10 मिनटं ध्यान करा म्हणलं तर कोण करत नाही. मग तुम्ही असं करा जेणेकरून तुम्हाला आठवण राहील आपल्याला ध्यान करायचं आहे. आज आपण ती गोष्ट खाल्ली नाही आहे, 1 वर्ष खायची नाही आहे, त्याचं चिंतन करत बसू नका. तर उलटं आत्म्याचं ध्यान करण्यामध्ये उपयोग लावा. मग तसं सांगितलं ह्यांनी की अप्रमत्त होने को 10 दिन प्रिय स्वाद को छोड़ दो. म्हणजे मला साखर आवडते इन द सेन्स अधीन त्याच्या आपण. मग मी आज साखर नाही खाल्ली तर काय होईल? त्रास होणार. म्हणजे त्रास झाल्यावर तरी आठवेल की आपल्याला ध्यान करायचंय. म्हणजे तुम्ही ते खाल्ल्यावर तृप्त होता, सगळं विसरून जाता, प्रमादी होता, म्हणून तुम्हाला ध्यान सुचत नाही. मग अप्रमत्त राहायचंय ना, तर कुठल्याही गोष्टीच्या अधीन नका राहू. म्हणून सांगितलं थोड्या दिवसासाठी इष्ट गोष्टीचा त्याग करायचा, जेणेकरून ती गोष्ट तरी. आता लोक काय करतात, आमचा नवरा गेला तर त्याच्या मागं आम्ही त्याला जी आवडत होती ना गोष्ट ती त्याग केली म्हणे. काय झालं? कशासाठी त्याग केली? नवऱ्याची आठवणी होणे. परत विचारलं ते ना, कशासाठी त्याग केली? नवऱ्याची आठवणी होणे. म्हणजे काय केलं? त्या नवऱ्याला आठवण्यासाठीच त्याग केला असं झालं उलट. मग म्हणून सांगतायत की असं विवेकाने नाही करायचं. काय निर्णय घ्यायचे ना, पहिल्यांदा आम्हा सांगायच्या नेहमी की अभक्ष फळांचा त्याग करा. आजीवन करायचं ना तुम्हाला, तर अभक्ष खात राहायचं. इकडं भक्ष गोष्टींचा त्याग केल्यावर मोक्षात जाणार का? कुठं जाणार? म्हणून सांगतायत अप्रमत्त व्हायचं. तर हे कोणाला कोण सांगतंय? जो ऑलरेडी महाव्रती आहे, संयमी आहे, आणि त्याला काय असं चुकीच्या गोष्टीचा तर काय स्वाद, त्याची आसक्ती नाही आहे, सगळं खाणार तर भक्षच खाणार आहे. मग काय नियम द्यायचा त्याला? हॉटेलमध्ये जाऊ नको, कांदा लसूण खाऊ नको, रात्री भोजन करू नको, काय सांगायचंय? सगळे नियम पाळतोय तो जीव मामी. मग काय नियम द्यायचा हो मुनींना? म्हणून सांगितलं त्या मुनी अवस्थेत सुद्धा जर तुझ्याकडून प्रमाद होतोय तर जे खातोय ना त्यातल्या सुद्धा ज्या गोष्टीची अधीनता होतीये त्याचा त्याग कर. आणि 10 दिवसासाठी असं सांगितलं त्यांनी.
कारण आवश्यक गोष्टीच घेणार मुनिराज, पण त्यातूनही प्रमाद होतोय म्हटल्यावर थोडं अशा प्रकाराने प्रयोग कर म्हणा. विद्यानंदी मुनी, लौकिका रस मुझे भा गया, क्षण भर में मेरा पतन हो गया. आचार्य कुंद कुंद, ज्ञान का स्वाद आता है या ज्ञेय का. तू जेव्हा कुठलंही भोजन करतोय, जे काही पदार्थ तू तोंडात ठेवला तर कोणाचा रस येतो तुला? ज्ञेयाचा का ज्ञानाचा? ज्ञान केलं ना. मग ज्ञानाचा स्वाद तुम्ही भोगताय का ज्ञेयाचा भोगताय? काय हां आपली गंगा उलटी चालली आहे का काय मामी? जे पण तुम्ही वस्तू पाचही इंद्रियांच्या द्वारे त्याचा भोग घ्या, त्या ठिकाणी त्या वस्तूचा भोग घेऊ शकत नाही. साखर खाल्ली तर कोणाचा भोग घेतला हो तुम्ही? साखरेचा भोग घेऊ शकत नाही तुम्ही. पुद्गल आहे ते, जीव पुद्गलाचा भोग कसा घेईल? पण त्याच्या निमित्तात जे ज्ञान आहे ना, जे ते वेदन आहे ना, त्याचा भोग घेतो जीव. म्हणून ज्ञेयाचा नाही तर ज्ञानाचा भोग घ्या. म्हणून आचार्यांनी विचारलं, तू ज्ञेयाचा स्वाद घेतलाय का ज्ञानाचा? तर विद्यानंद स्वामी म्हणाले, ज्ञानाचा. अरे व्यर्थ ही ज्ञान रस को भूल गया था. नाही, ते म्हणाले ज्ञानाचा स्वाद घेतोय मी. व्यर्थ ही ज्ञान रस को भूल गया था, लौकी का स्वाद मात्र ज्ञेय ही है. ऐसे तो सारा विश्व मेरे ज्ञान में झलके मुझे क्या, सौज्ञी पद छोड़कर एकेंद्रिय में मुझे नहीं जाना है. का? जो एखाद्याही इंद्रियांच्या अधीन होतो तर त्याला ते इंद्रिय नष्ट होतं. मात्र रसनेंद्रियाच्या अधीन झाला, रसनेंद्रिय नष्ट झाला तर कुठं जाणार मामी? म्हणजे त्यांनी असं म्हणायचं कारण की सौज्ञी पद छोडकर एकेंद्रिय में मुझे नहीं जाना. म्हणजे तुम्हाला समजा संगीत ऐकायची, काहीतरी बघायची, रील्स बघता तुम्ही लोक, मग ते रील्स बघायची खूप ॲडिक्ट झाली आहे समजा तुम्हाला, तर त्याची अधीनता इतकं पराधीन बनवते आपल्याला, इतकं वेडं बनवते म्हणा, की त्या आसक्तीमध्ये मेलो तर कुठं जाणार? जिथं डोळे नाही मिळणार अशा ठिकाणी जाणार. म्हणजे त्रिंद्रिय, द्विंद्रिय आणि एकेंद्रिय जीवांमध्ये. म्हणून कुठल्या इंद्रियाची आपल्याला सगळ्यात जास्त आसक्ती? रसनेंद्रियाची आहे. म्हणून मॅक्झिमम जीव मरून एकेंद्रियाला जातात. एकेंद्रियांची संख्या किती आहे सगळ्या जीवांमध्ये? अनंत. भरपूर तिथं जागा आहे, तुम्हाला काय काळजी करू नका, कमी पडणार नाही. मग त्यावेळेस ते म्हणाले की ऐसे तो सारा विश्व मेरे ज्ञान में झलके मुझे क्या, सौज्ञी पद छोड़कर एकेंद्रिय में मुझे नहीं जाना है. आज से आहारचर्या के समय स्वरूप में और सावधान रहूंगा. म्हणजे सहज उपस्थापित झाले त्यांचं ते, ह्यांनी केलं असं पण नाही, फक्त निमित्त असतात एक गुरु म्हणून सांगतात. त्यांनी काय केला विचार, आहाराच्या समय आता ह्याच्या पुढं मी मामी काय करणार, जेवताना काय करता, या भांड्यात काय आहे, त्या भांड्यात काय आहे, किती राहिलं, हे घेऊ का ते घेऊ का नको घेऊ, संध्याकाळी काय खायचंय, काय विचार. हे असलंच केले, हे असं असायला पाहिजे होतं, हे असं करू, म्हणजे हे सगळे विचार करण्यापेक्षा मी आहाराच्या समय स्वरूपामध्ये अजून सावधान राहण्याचा प्रयत्न करेन, असं ते मुनी म्हणाले. आणि आचार्य कुंदकुंदांनी स्मितवदन केलं. विद्यानंद स्वामी, इस देह को 10 दिन जड़ रस भी नहीं दूंगा, मोह मुझे जीत न सकेगा, जड़ रस भी नहीं दूंगा. जड रस हेच पुद्गलाचं स्पर्श रस कसं बघू वाचू पूर्ण काय घेतले. मोह मुझे जीत न सकेगा, त्रिवार नमोस्तु. आज गुरु सिर माथे न हो तो रस के लोभ में चैतन्य रस चिरकाल के लिए छूट जाता. शिथिलाचार से बचा लिया गुरुदेव ने. गुरु नसते तर कुठे गेलो असतो मी? सगळं आपल्याला शिकवायला लागले. गुरु नाही आहे तर गुरूंचा हात जर डोक्यावर असेल तर असं ओढून काढतात सगळ्या परिस्थितीनं तुम्हाला, आणि गुरुच नसतील तर भरकटा आता सगळीकडं.
म्हणजे त्यांच्या अधीन राहणं पण चुकीचं आहे आणि काय म्हणायचं त्यांच्यापासून दूर राहणं पण चुकीचं आहे. म्हणजे आपलं पुण्य तेवढं आपल्याला ते मिळाले, आपल्याजवळ राहिले, आपल्याला आधार दिला, आपलं मार्गदर्शन केलं. पण आता गुरु नाही आहे तर आपली जबाबदारी वाढली. म्हणजे आपण त्यांनी जे मार्ग दाखवला त्याच्या अनुसार कसं पालन करायला पाहिजे, कसं ध्यानामध्ये स्थिर राहायला पाहिजे, कसा आनंद घ्यायला पाहिजे हे आपण स्वतः आता अवलंबन करायला पाहिजे त्याचं. इस देह को 10 दिन जड़ रस भी नहीं दूंगा. मोह मुझे जीत न सकेगा. 10 दिवस उपास करायचं म्हणतात का काय माहिती ते असं असेल. हां तेच की, म्हणूनच त्यांना म्हणायचं असेल की आता मी त्या रसाच्या म्हणजे रसनेंद्रियाच्या अधीन नाही होणार, 10 दिवस मी उपास करेन असं पण म्हणले असतील ते. मग त्यावेळेस त्रिवार नमस्तू करून ते म्हणाले की आज गुरु सिर माथे न होतो रस के लोभ में चैतन्य रस चिरकाल के लिए छूट जाता. जर आज मला गुरुंनी सावध केलं नसतं तर मी या चैतन्य रसापासून खूप दूर गेलो असतो. म्हणून गुरूंनी मला या शिथिलाचारापासून वाचवलं. एक दिवस एक नवदीक्षित 22 वर्षीय मुनी, किती आहे तुम्ही 20 बरं तूच जा पहिला जाऊ. नवदीक्षित 22 वर्षीय मुनी बाल ब्रह्मचारी वीर नंदी, 40 वर्षीय प्रिय नंदी एवं 78 वर्षीय काम नंदी, तीनों ने समान भूल की, स्वप्न में स्त्री का सेवन किया. म्हणजे असं एक एक प्रसंग सांगतायत की ॲज अ आचार्य त्यांनी कसं रोल केले संघामध्ये, कसं अनुशासन केलं, कसं मार्गदर्शन केलं सगळ्या संघाचं, कसं त्यांना स्थिर केलं, कसं त्यांना पापातून सोडवलं, प्रायश्चित्त कसं दिलं. आता 3 जण आहेत. एक नवदीक्षित आहे जो बालमुनी आहे, दुसरे 40 वर्षीय म्हणजे तरुण आहेत, मुरलेले आहेत त्याच्यामध्ये, आणि एक आहे ते 78 वर्षीय आहेत. म्हणजे कुठल्याही स्टेजमध्ये तुमचे परिणाम विकृत व्हायला वय कारण लागत नाही. म्हणून हे तिघांनी पण एकच दोष केला की स्वप्न में स्त्री सेवन किया. तीनों आचार्य भगवान के चरणों में पहुंचे. सांग आचार्यांनी काय करावं. आचार्य भगवन माझ्याकडून चूक झाली आज माझ्या स्वप्नामध्ये, म्हणजे मी महाव्रती आहे, महान ब्रह्मचर्याचं पालन करतोय मी, ब्रह्मचर्य महाव्रताचं, आणि मला स्त्री आली स्वप्नामध्ये. तर माझ्याकडून किती मोठा अपराध झाला हे भावना आहे समोर त्यांची. नाही तर लोक तुमच्या स्वप्नामध्ये काय झालं कोणाला माहिती आहे. पण तुम्ही तुमचं गपचूप ठेवलं, जरी नाही सांगितलं आचार्यांना तरी पण काय कळणार नाही. पण काय होणार, ते शल्य राहतं, तो दोष राहतो तुमच्यामध्ये, तर तुमचा उद्धार होणार नाही. तुमचा दोष आहे. गुरु थोडी तुम्हाला घेऊन जाणार आहेत मोक्षाला. हो, तुमचं पुरुषार्थ तुम्हाला करावा लागणार आहे. मामी कोण आपल्याला सारखं सारखं उठवणार सांगा. पापातनं बाहेर या म्हणणार. त्यामुळं गुरूंचं ते रोल आहे हे सांगतायत. तर ह्या तिघांनी पण एकच दोष केला. तीनों आचार्य भगवान के चरणों में पहुंचे, साफ हृदय से बालकवत निवेदन किया. कोण करू शकतं असं, ज्याला ते गुरु सर्वस्व वाटतात ना, ज्याला ते गुरु आदर्श, ज्याला ते शरण वाटतात ना, तोच जाऊन समोर सगळं असं आपलं ओकून टाकतो. ज्याला दुसरा कोणी शरण वाटेल ना, कधीच तो खरं बोलू शकणार नाही गुरुसमोर. म्हणजे समजा एक मित्र आहे तुमचा, आणि तो मित्र जीवलग, काय म्हणायचं, जीव की प्राण तुमच्यासाठी, आणि त्यासोबत तुम्ही सगळं शेअर करता. पण दिवस फिरले आणि काय झालं, दुसरं कोणीतरी भेटलं तुम्हाला, लग्न झालं, काय तर आता बायको प्रिय झाली. सांग कोणासमोर सांगणार. तुम्हाला काय वॉटेवर काय कंडिशन आली, काय तुम्हाला त्रास झाला, संकट आलं न, तोटा झाला, काय पण असेल, कोणाला सांगणार. थांब बघतो म्हणाय, बायको कशी मिळते त्याच्यावर ठरतो. मी लग्न करणार नाही असं म्हण की, म्हणजे मग मी सांगते कोणाची शरण जायचं. साफ हृदय से बालकवत निवेदन किया. जर मित्र जवळचा वाटत असेल तर बायकोला
असल्या गोष्टी सांगणार नाही. आणि बायको जवळची वाटत असेल तर मित्र दुरावतो आता मग हळूहळू. आणि दोघं पण नसतील जवळचे तर मग मनात खात राहतं त्याला ती गोष्ट. म्हणून बाहेर काढा म्हणलं, गुरुच्या चरणी जावा. तुम्हाला हे दोघं पण जवळचे नाही आहेत वास्तविक. जे जवळचे आहेत म्हणजे तुम्हाला त्या पापातून बाहेर काढणार आहेत ते गुरु आहेत. साफ हृदय से बालकवत निवेदन किया, आचार्य ने तीनों को पृथक पृथक दंड दिया. काय म्हणले? दोष एकच होता, सेम दोष होता, पण तरी पण वेगळं वेगळं प्रायश्चित्त का सांग? एज व्हॉट मॅटर्स? कशाला एजचं काय संबंध आहे? नाही, तिघांनी पण सांगितलं की मला स्वप्न आलं स्त्रीचं वास. शक्ती त्यांची, शक्ती कशी होते? बरं, अजून शक्ती त्या जवानांची जास्त असती. म्हणून मग कठोर. जवानाला कमी प्रायश्चित्त देणार. बघू थांबा, मी सांगते, बरोबर असंच असणार. आचार्य कुंद कुंद बोले, वीरनंदी तुम आज से ज्ञान वृद्ध एवं संयम वृद्ध संगती सेवा करोगे. वीरनंदी किती वर्षाचे आहेत? सगळ्यात बाल आहेत. काय करायला सांगितलं त्यांना? आजपासून तू जे ज्ञानाने वृद्ध आहेत म्हणजे ज्ञानी आहेत आणि जे अधिक संयमी आहेत अशा गुरूंची सेवा करायची. नवयुवको गृहस्थों से कभी भी बात न करोगे, असं पण प्रायश्चित्त असतं. 4 मास तक 1 दिन उपवास एवं 1 दिन आहार लोगे, अंतराय होने पर अगले दिन आहार ले सकते हो. तुम्हारा शरीर बलिष्ठ है, अतः मावा मेवा 45 वर्ष की उम्र तक न लोगे. बादाम ली थी. विचारलं त्यांना, जेव्हा तुला हे दोष घडला बदाम खाल्ला होता का? काय संबंध आहे का? असेल ना. स्वीकृती में सिर हिलाया वीरनंदीने. काय? मी बदाम खाल्लं होतो. अब से नहीं लोगे, खाऊ नको आता याच्या पुढं. जो आज्ञा प्रभू नमोस्तु करके आज्ञा लेकर सानिध्य से दूर हुए. काय प्रायश्चित्त दिलं? असं वाटतंय आपल्याला किती भयंकर प्रायश्चित्त देतील. नवदीक्षित आहे ना, येतात असे विचार. काय येतात तिथे सांगितलं, आचार्यांना सुद्धा कधी कधी अस्थिरता येते, कधी कधी सगळे पूर्वभोग आठवतात. मग आता हे तर नवदीक्षित आहेत म्हणल्यावर असे विचार येऊ शकतात. जर आत्ता त्यांना कठोर प्रायश्चित्त दिलं तर काय होईल? अजून थोडं च्यूत होतील कदाचित. मला नको बाबा असलं, यांनी एवढं कडक प्रायश्चित्त द्यायला लागले, काय करायचं? म्हणजे ज्ञानीची सेवा करा का सांगितलं? ज्ञानीच्या संगतीत राहून जरासं समजेल की हे कशी साधना करतायत, मी कसं चुकतोय. मग ऑब्झर्वेशन येणार त्याच्यातून. आणि खाण्यापिण्यामध्ये बदामाने सुद्धा गृद्धता वाढते, एक गरिष्ठता येते, किंवा काय म्हणायचं, कामुकता वाढत असणार आहे. त्याच्यासाठी म्हणून सांगितलं की तू आतापासून ते खाऊ नकोस. आज्ञा मानली आणि ते गेले. प्रियनंदी म्हणजे कोण? 45 वर्ष के, जे प्रौढ होते. प्रियनंदी तुम तो विवाहित रहे हो, तुम्हें अभी तक भोगों में सुख भासता है. म्हणजे तुला परिचय आहे की उलट तिथे सुख नाही आहे, दुःख आहे. त्या स्त्रीचा विचार करण्याने मला किती त्रास सहन करावा लागलाय. काल काय झाला विषय? हां, ते विचारत होते ना, सगळ्यांना विचारलं, स्त्री आहे तर सुखी आहे का दुःखी आहे? विक्रांत पंडितजीने विचारलं ना. त्यांनी काय विचारलं? सगळ्या विवाहितांना विचारलं. हो, म्हणजे लग्न केलंय तर सुखी आहेत का दुःखी आहेत, असं. असं तरी तर विचारलं प्रियनंदी मुनींना, तुम्ही तर विवाहित होता, तुम्हाला परिचय आहे की त्या स्त्रीच्या मागं गेल्यावर किती सुख आहे आणि किती दुःख आहे. तुम्हें अभी तक भोगों में सुख भासता है, मिथ्यात्व दूर करने का उपाय करो. 45 वर्षाचे मुनी आहेत आणि त्यांना सांगतायत मिथ्यात्व दूर करायचा उपाय करा. स्त्री संगती किसी भी कीमत पर मत करो. कुठल्या तरी स्त्रीकडे गेले असणार, पाहिले असणार, जर विचार आला असणार तर त्यामुळे झोपेमध्ये ते विचार सतवतात. म्हणून तू त्या संगतीमध्ये ज्या प्रकारची अस्थिरता असते, दोष होतात, त्या दोषापासून दूर राहण्याचे हे उपाय असतात. स्त्री संगती किसी भी कीमत पर मत करो.
उनकी सभा में चर्चा वार्ता मत करो. जेव्हा तू प्रवचन सांगणार त्यावेळी स्त्रीची उदाहरणं घेऊ नको, स्त्रियांकडे पाहू नको. हे टाळ ना, जेणेकरून की तुला स्वप्नात येणार नाही ती, असं म्हणायचं आहे. वंदना के समय उनसे चर्चा वार्ता मत करो. कुठं कुठं प्रसंग येतो मुलींना, स्त्रियांशी? आहाराच्या ठिकाणी येतो, प्रवचनाच्या ठिकाणी येतो, बस. तर याच्या व्यतिरिक्त कुठं पण जिथं पण येत असेल तर त्यांच्याशी चर्चा वार्ता मुद्दाम करायची नाही. क्या स्त्री देह में समूर्छन जीव बनना इष्ट है, कर्मफल का विचार करो. कसं जरा असं काय म्हणायचं याच्यामध्ये, स्ट्रिक्ट भाषा आली. बालमुनींना सांगितलं त्याच्यामध्ये खूप कोमलतेने आणि व्यवस्थित प्रायश्चित्त होतं. इथं त्यांनी काय केलं, थोडीशी कठोर भाषा वापरली. कारण 45 वर्षाचे ते मुनी आहेत आणि ते पण नवदीक्षित आहेत का? नाही. 40 वर्षाचे आहेत आणि हे प्रियनंदी. तर सांगितलं की त्यांना म्हणाले की तुम्ही म्हणजे पहिल्यांदा प्रायश्चित्त दिलं तर मृदू प्रायश्चित्त होतं, आणि यांना म्हणाले की कुठल्याही रीतीने स्त्रीशी संपर्क करायचा नाही. त्यांना हे प्रायश्चित्त नाही दिलं, त्यांना पण स्त्रीचं स्वप्न येत होतं. हां, संपर्क ठेवू नको. मग ह्यांना सांगितलं स्ट्रेट फॉरवर्ड की स्त्रीशी संगती नको, त्यांच्याशी चर्चा वार्ता नको. जर केली पुन्हा तसाच विचार आला तर मरून काय होणार, स्त्रीच्या शरीरामध्ये जाऊन समूर्छन जीव म्हणून उत्पन्न होणार. मग बनायचं आहे का? कर्मफल का विचार करो. म्हणजे स्ट्रेट फॉरवर्ड भाषा आचार्यांची, गोड गोड नाही. जेव्हा चूक झाली त्यावेळेस ज्याला त्याला त्याच्या भाषेमध्ये व्यवस्थित सांगणार. कर्मफल का विचार करो. क्या तुम्हें स्त्री देह में समूर्छन जीव बनना इष्ट है? नहीं. मन नहीं लगे तो जिनगुण नाम स्मरण करो. काहीतरी कर जेणेकरून तिकडं जर उपयोग जातोय तर त्याच्यापासून दूर होण्यासाठी भगवंतांचं नामस्मरण कर. एखादं स्तोत्र म्हण, समयसाचे 3 गाथा पाठ कर, असं म्हणले असतील. देह से भिन्न आत्मा देखकर भगवान बनना कितने महत्व की बात है विचारो. काय तू पुरुषार्थ केलाय तुला माहित आहे का? म्हणजे आज सामान्य जीव करू शकत नाही तितकं महान तू पुरुषार्थ केलाय, महाव्रत घेतलंय. आणि मग त्याच्यामध्ये बस तुला भेदविज्ञानामध्ये स्वभावामध्ये उपयोग टिकवायचा आहे आणि त्याला महत्त्व दे. नमोस्तु करके आज्ञा लेकर सानिध्य से दूर हुए. कोण? पहिल्या मुलींचं नाव काय? वीरनंदी. दुसरे प्रियनंदी. आता येत आहेत कामनंदी. किती वर्षाचे? 85 वर्षाचे आहेत. हां, 85 आहे ना? 78, दोन्ही पण नाही. 78 वर्षीय, 78 वर्षाचे ते मुनी होते, मामी. तर त्यांना आता काय प्रायश्चित्त द्यायचं? म्हणजे कदाचित खूप वर्ष संघात असतील ते, काय प्रायश्चित्त द्यायचं? लगेच आचार्यांच्या लेवलला विचार करायला लागलाय. आपली पात्रता नसती दुसऱ्याला प्रायश्चित्त द्यायची. फक्त आपण असे दोष करणार नाही हे आपण बघायचं. अशा इतक्या वर्ष जर संघात राहिलोय तर पुन्हा तिथं पण इतके क्षुल्लक जर आपण दोष करायला आला तर कोण, कधी सुधारणार तुम्ही? असं. कामनंदी तुम अभी तक स्वप्न को नेय मात्र न देख पाए. म्हणजे मुनींना येतात स्वप्न, येतात काय ना काय अस्थिरता होते. म्हणजे समजा इथं आता समोर आचार्य आहेत ना, आचार्यांना स्वप्न येत नसणार का? पण ते काय करतायत, बस ते नेय आहे. आणि यांनी काय केलं, त्याच्या निमित्तात अस्थिरता केली, चंचलता केली. म्हणून सांगितलं त्यांनी की तू अजूनपर्यंत त्याला नेय म्हणून स्वीकारू शकला नाही का स्वप्नांना? ज्ञान नेय भिन्न है, इसका अभ्यास करो. देह कमजोर होने पर भी मैथुन संज्ञा बतलाती है कि आत्मस्थिरता न होने से गुणस्थान नहीं बढ़ रहा है. कुठलं गुणस्थान असतं? 6वं 7वं. पण आता जर हे मिथ्यादृष्टी असतील तर पहिल्याच गुणस्थानामध्ये आहेत.
मग तुमच्या ह्या बाह्य पुरुषार्थापेक्षा त्या बाह्य शक्तीपेक्षा सुद्धा त्या मैथुन संज्ञेची शक्ती किती प्रबळ आहे. त्यामुळं तुम्हाला आत्मस्थिरता होत नाही आहे, त्यामुळे तुमचा उद्धार होत नाही आहे. म्हणजे एक मुनी आज दिगंबर आहेत आणि सगळं एक आसन आजीवन करायचं, 28 मूलगुणांचं पालन करायचं, सगळी चर्या व्यवस्थित पाळत आहेत. पण असं जर फक्त त्या स्त्रीशी मोह होतोय, त्या स्वप्नांमध्ये आल्यावर तिची आसक्ती होतीये, तिच्याविषयी अस्थिरता होतीये, काय करायचं? ते पण येऊ नये ह्याचा पुरुषार्थ करायचा. म्हणजे बाकीचं सगळं तर व्यवस्थित आहे, पण ते ज्ञानपूर्वक आहे का, भेदविज्ञानपूर्वक आहे का, हे बघून ते पण पुन्हा न दोष घडो ह्याच्यासाठी पुरुषार्थ सांगतायत. त्यासाठी प्रयत्न काय करायचा? देह कमजोर होने पर भी मैथुन संज्ञा बतलाती है कि आत्मस्थिरता न होने से गुणस्थान नहीं बढ़ रहा. कसं गुणस्थान वाढतं? म्हणजे म्हणजे वरती वरती विशुद्धीच वाढतीये ना. थोडी असं आहे की मागच्या गुणस्थानात 1 उपवास केलाय, पुढच्या गुणस्थानात 2 उपवास करायचे, 4 ग्रंथ जास्त वाचायचे आहेत, 4 गाथा जास्त पाठ करायचे आहेत, मग गुणस्थान वाढतं. काय करायचं? बस सांगितलं, आत्मध्यानाची स्थिरता ज्याची वाढली, तिथं विशुद्धी वाढली की गुणस्थान वाढत जातं. म्हणून गाथापाठ केल्याने गुणस्थान वाढत नसतं. म्हणून मी करणार वाढतं असं मी तुला सांगणार मग आता. कारण त्याच्या निमित्तात तरी थोडंसं आपण परीक्षण करणार, थोडं स्वाध्याय करणार. आत्मतत्व का निर्णय गहरा करो, अनुभवियों की संगति करो, युवा मुनियों की संगति न करो. का? ऑलरेडी ते चंचल असणार आणि त्यांच्या संगतीमध्ये तू गेला तर 78 वर्षीय कुठलेही इंद्रिय मेलेले नसतात, सगळे इंद्रिय जिवंत असतात. आणि मग कुठलं ना कुठलं इंद्रिय हाक मारलं की आलोच. कुठं? लगेच तिकडं पळतो आत्म्याला सोडून. आत्मतत्व का निर्णय गहरा करो, अनुभवियों की संगति करो, मुनियों की संगति न करो, युवा मुनियों की. पेट साफ नहीं रहता है तो हल्का भोजन करो, पेट खराब रहता है आपका, इसी से यह दोष होता है. सगळं आहारावर डिपेंड आहे. आणि म्हणून आम्हा नेहमी आहाराचा उपदेश द्यायचा, कसा आहार घ्यायला पाहिजे, कुठल्या रोगिणी कुठला आहार घ्यायला पाहिजे, किंवा कुठला एखादा त्रास व्हायला लागलाय, काय कमजोरी जाणवते तर काय खायला पाहिजे, असे जर विचार भ्रष्ट व्हायला लागले तर काय खायला पाहिजे. सगळं आहारावर डिपेंड आहे तुमच्या, कारण आहारानुसार तुमचे विचार कार्य करतात. म्हणून तिकडून पण करायला पाहिजे उपचार. इकडून पण करणार तुम्ही, सगळं स्थिरता देणार, सगळं स्वाध्याय ध्यानामध्ये उपयोग लावायला लावणार, पण त्याच्याबरोबर जर गरिष्ठ आहार खाणार, काय म्हणायचं, जड कामोद्दीपक आहार खाणार, तर इकडची सगळी साधना करून पण शून्य. म्हणून सांगतायत. आणि असं डॉक्टरसारखं निर्णय दिले, तुमचं पेट साफ नाही आहे म्हणून तुम्हाला असे दोष घडतात तुमच्याकडून. धन्य अनुभवते हुए काम नंदी भी नमोस्तु करते हुए चले गए. तीनों को भिन्न भिन्न सलाह प्रायश्चित्त में मिली. कोई नसतील पण बरोबर आहे. मागं सांगितलं होतं ना एका ठिकाणी, प्रायश्चित्त द्यायचं तर एकांतात द्यायचं, गुण सांगायचे तर सगळ्यामध्ये सांगायचे, दोष सांगायचं किंवा प्रायश्चित्त द्यायचं तर असं व्हायचं. आमच्याबरोबर आम्ही असं आम्हाच्या समोर बसायचो सगळेजण आणि आम्हाला एकाला सांगायचं असायचं काहीतरी, कोणाची तरी दोष झालेला असेल, काहीतरी तर कोणाला ओरडायचं असेल ना, म्हणजे मार्गदर्शनच थोडक्यात. तर असं मला म्हणायचे कधीतरी, तू बस, बाकी सगळे निघून जावा, असं बाहेर जावा रूमच्या. तर मी म्हणायची, आम्हा मला भीती वाटते. आम्हा म्हणणार मी काय वाघ आहे का? ते माहिती असायचं काहीतरी कोप होणार आहे आपल्यावर, काहीतरी चुकलं म्हणून सांगणार, काहीतरी प्रायश्चित्त देणार. असं म्हणल्यावर आपण जवळ जायचं आम्मांची आणि म्हणायचं, आम्हा मला प्रायश्चित्त द्या. काय आम्हा सांगायच्या आधीच, म्हणजे एक मस्का मारायचं स्टाईल म्हणा. पण आम्हा म्हणजे अशा होत्या धारदार, ही चूक झाली आहे ना तर ह्याला असं करायचं नाहीच, असं कठोर.
हे कसं असतं रोल एक आचार्यांचा, असं ते त्याच्याशिवाय अनुशासन नाही होत. संघ चालवायचा असतो. मग त्यांनी जर अस्थिर झाले समजा, कठोर राहायला पाहिजे. प्रेमळ पण राहायला लागतं रे भैया तेवढंच, त्याशिवाय कसं करणार. दोष केल्यावर प्रेमाला स्थान नाही. कधी प्रेम देणार. आचार्य प्रेम करतात का? कधी करणार शिष्यांवर? मला आठवावं लागेल कधी केले. नाही म्हणजे गुणांचं वर्णन करणार हा की म्हणजे असं पण अम्मांची स्टाईल नव्हती बरं का. काय चांगलं झालं ना तरी प्रशंसा करणार नाहीत समोर. म्हणजे समजा मी काहीतरी चांगलं केलं ना, कधीच समोर प्रशंसा करणार नाहीत, कारण ती सवय लागते. आणि त्यांना ते असं असायचं की कोणी प्रशंसेला बळी पडू नये. म्हणजे मी लय भारी असं वाटेल तुम्हाला मग, पण ते मागं सगळ्यांशी समोर प्रशंसा करणार. म्हणजे मी काहीतरी चांगलं काम केलं ना, कधीही माया तोंडासमोर सांगणार नाहीत. मी ऑलरेडी अनेक वेळा म्हणायची असं अम्मांना, आम्हा मला 2 शब्द चांगलं म्हणा की म्हणजे मला अजून उत्साह मिळेल ना करायला काहीतरी. असं हे म्हणले काय केली तू असं उडवणार. आणि म्हणजे कर्तृत्व यायला नको. किती प्रत्येक गोष्टीत त्यांचं सावधानता असायची अशी की तुम्ही त्यात वाहत जायला नको. पण 10 जणांना मागं सांगणार, बघ तिने तसं केलंय, तू हे असं कर, असं करत नाही, असं करायला पाहिजे, असं सगळ्या इतरांना सांगणार. ते आम्हाला 4 लोकांकडनं नंतर कळणार. पण त्यावेळेस वाटणार की अम्मांनी आपल्याला थोडंसं छान म्हणावं काय तर. पण असली त्यांची पद्धत नव्हती. आणि त्याच्यामुळं असं स्थिर राहू शकतो माणूस. नाही तर म्हणून तीनों को भिन्न भिन्न सलाह प्रायश्चित्त में मिली, कोई भी संशय नहीं किसी भी मुनिराज को. मला हे असं का प्रायश्चित्त दिलं, त्यांना असं का दिलं, असं कोणालाही शंका नाही आहे, कोणालाही भेदभाव वाटला नाही. एक जैसी त्रुटि और एक समान प्रायश्चित्त मिला है. जी हाँ, यही तो आचार्य पद की चतुराई दक्षता है. दोष मिटाए दोषी नहीं. किती छान सांगितलं. म्हणजे तुमच्या दोषांना काढून टाकायचं आहे, तुम्हाला काढून टाकायचं नाही आहे. तुम्ही तुटायला नको हा भाव आहे तिच्यामध्ये. म्हणजे एखाद्याला जर कोमल प्रायश्चित्त दिलं, तसंच प्रायश्चित्त समजा मोठ्यांना पण दिलं असतं, वयस्करांना दिलं असतं. जे अधिक मोठे मुनी आहेत संघातले, त्यांच्याकडनं पण तोच दोष झाल्यावर त्यांना पण तेच प्रायश्चित्त दिलं असतं, तर काय झालं असतं. भय नसतं राहिलं. म्हणजे नवदीक्षितांना तेवढं दिलं तरी सुद्धा भय आहे की मुनी आपल्याला काय सांगतील, किंवा आचार्य गुरु आपल्याला काय काय देतील, प्रायश्चित्त हाकलून देतील का, असं एक भय असतं त्यांना. त्यामुळे ते छोट्या प्रायश्चित्तातनं पण स्थिर होतात. आणि तेच जे निबिड झालेले असतात ना, काय म्हणायचं, निगरगट्ट मुरलेले असतात असे. आणि मग आता इतक्या वर्ष तुम्ही महाव्रताचं पालन करताय तरी सुद्धा असले क्षुल्लक गोष्टी दोष करताय तर कठोर प्रायश्चित्त देतील. मग ह्याच्यापून पुढं जाऊन सांगितलं अनेकांना उपवास म्हणजे असे कठोर उपवास देतील, किंवा अशा क्षेत्रामध्ये विहार करायला लावतील जिथं चर्या करणं फार कठीण आहे. अशा ठिकाणी उन्हाळ्याच्या वगैरे दिवसामध्ये जिथं अधिक उष्ण असतं तापमान, तिथं विहार करायला लावतात. अशा अनेक प्रकारांनी वेगवेगळं प्रायश्चित्त देत असतात. फक्त प्रत्येकाची दृढता, स्थिरता, त्याची ती काय म्हणायचं, दोष घडला ह्याच्याबद्दल प्रायश्चित्ताची भूमिका हे बघून देतात प्रायश्चित्त. नाहीतर असं आम्हाला पण व्हायचं, आम्ही जरी दोष काय झाले आमच्याकडनं तरी प्रत्येकाला वेगळं प्रायश्चित्त असायचं. म्हणजे हे माळ करा आणि दान करा हे तर प्रायश्चित्त सामान्य झालं, पण तरीसुद्धा त्याच्यातून तुम्ही आज जास्त स्वाध्याय करा, तुम्ही एकटे बसून स्वाध्याय करा, हे असं पण सांगायचे. म्हणून सांगितलं काय, दोषांना नष्ट करायचंय, दोषीला नाही. हे भूमिका आपली पण घरामध्ये असावी. एकदा सुनेला आपण दोष सांगायला गेल्यावर कसं सांगणार, ती आपल्यापासून तुटू नये. मुलाला काय सांगायचं तर त्याचे भाव बिघडू नयेत असं सांगा, पण त्याचे दोष बिघडावेत, दोष होऊ नयेत परत त्याच्याकडून, असं प्रायश्चित्त द्या, असं मार्गदर्शन करा, जेणेकरून ते धर्मामध्ये स्थिर राहतील. काय शिकायला मिळालं ह्याच्यातून आपल्याला,
अशा गुरूंच्या अधीन आपण राहिलो तर आपल्याकडून कधीही दोष घडणार नाहीत, आपल्याला योग्य मार्ग मिळेल, आपल्याला आपल्या आत्म्याची स्थिरता होईल, आपल्याला एक आनंद येईल, धर्म कसा करायचा याचं बोध मिळेल, प्रत्यक्ष बघायला मिळेल. त्यामुळे जेवढं सांगून होत असतं ना उपदेश, तेवढं त्यापेक्षा जास्त चर्या बघून आपल्याला जास्त संस्कार होतात. म्हणजे आता तुम्हाला इथं गुरु आहेत, त्यामुळे तुम्ही चालता फिरता ते कसं चालतायत, कसं खातायत, कसं उठतायत बसतायत हे दिसतंय. तेच सांगा बाहेरगावच्या लोकांना, तुम्ही दाखवाल भले व्हिडिओ काढून वगैरे दाखवाल त्यांना, पण तरीसुद्धा रोजच्या जीवनातलं रोजचे प्रसंग, आता त्या मुंगीवर पाय पडू नये म्हटलं तरीसुद्धा किती सावधानतापूर्वक चालतील. टोचलं काय पायामध्ये तर ते कसं त्याचं करतील, निराकरण काय काढायचं असेल वगैरे. तर हे सगळं तुम्हाला दिसण्यासारख्या गोष्टी आहेत, त्यातून जास्त शिकायला मिळतं. म्हणून सांगितलं सत्संगती आज या पंचम काळामध्ये काय म्हणले सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे, सगळ्यात जास्त मोठं तप आहे म्हणले ते. सत्संगतीत राहायचं हे तप आहे, मुंबईत राहायचं हे तप नाही आहे. इथं राहून दाखव तर तू तपस्वी म्हणणार मी. तू म्हणणार मी मुंबईत राहतो हेच मोठं तप आहे. म्हणजे आपल्या कुठल्या गोष्टीची सिद्धी करण्यासाठी आपण बाहेर पडतोय तर तिथं त्या गोष्टीचं तप करतोय, पण इथं सांगतात मोक्ष मार्गात त्या गोष्टीचा काही उपयोग नाही आहे. त्यामुळे इथं राहून जे करायला मिळतंय ना, सगळ्यात मोठं धर्म मिळतोय हे मिळवायचं. जाणा स्वतःच्या निर्दोष जीवाला जाणा. पहा या आत्म्यामध्ये मन नाही, वचन नाही, काया नाहीच. या आत्म्यामध्ये त्या मन वचन कायेची आसक्ती नाहीच. या आत्म्यामध्ये मन वचन कायेचे दोष नाहीतच. पहा स्वतःला स्वच्छ शुद्ध पहा. त्या कर्मांचा आश्रव नाही, त्यांची मलिनता माझ्यामध्ये नाहीच. मी त्या सर्वापासून भिन्न अस्पर्शी जीव आहे, निष्पाप आहे, जाननहार स्वरूप आहे. जाणा मी आहेच. विसर